आता आपण येऊ तुझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे, की नोकरीसाठी कसं इकडे आलात? खरं तर मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू आणि सगळीकडे सिलेक्ट झालो होतो. मी प्रायमरी हेल्थ सेंटरला पण पोलादपूरला काम केलं होतं. त्यावेळेला महाडला एक मालकीन दार उघड नावाचं नाटकाचं डिरेक्शन पाहिलं होतं. हे उद्योग माझे जिथे जाती चालू होतं. पण ज्या ठिकाणी मला कलेला किंवा कुठे वाव मिळायचा नाही, तिथे मी अस्वस्थ व्हायचो आणि मी नोकरी सोडायचो. बरोबर? आणि सुदैवानं मला ह्या मुंबई पोलीस दलामध्ये मंत्रालयीन कर्मचारी म्हणून माझं सिलेक्शन झालं. अरे वा. मी एक परीक्षा दिली होती आणि त्याच्यातून झालं होतं. पण घरून कोणीही तयार नव्हतं. त्याचं कारण असं होतं की 91-92च्या दरम्यान झालेल्या ज्या राईट्स होत्या, त्यामुळे मुंबईचं वातावरण पूर्ण ढवळून निघालं होतं आणि मुंबई धोकादायक आहे की काय अशी गावच्या लोकांच्या मनात भावना निर्माण झाली होती. वातावरण तसं होतं. पण मला मुंबई खुणावत होती. कसं आहे मित्रा, कुपमंडूक स्थितीत राहण्यात काही अर्थ नाही ना. विहिरीतल्या बेडकाला वाटतं ना की माझं जग खूप मोठं आहे, पण त्यात पलीकडे मोठं जग असतं. याचा शोध कोणतरी घेतला पाहिजे ना कोणतरी. तेव्हा आपल्याला आपण कळतो, आपण कुठपर्यंत आहोत ते कळतं आणि आपल्याला कुठे जायचं तेही कळतं आणि कसं जायचं ते पण कळतं. ह्या सगळ्यासाठी या कुपमंडूक स्थितीतून बाहेर येणं हे माझ्यासमोर होतं. जसं तू म्हणाला की ही नोकरी का स्वीकारली, मी ही नोकरी करायचं ठरवलं कारण ही नोकरी मला मुंबईमध्ये मिळणार होती आणि मला माहित होतं की गाव माणसाला जन्म देतं, पण मुंबई आणि शहर माणसाला जगायला शिकवतं. मला जगायचं होतं, मला जगायला शिकायचं होतं. हां, ठीक आहे, आई वडील आणि यांच्या सगळ्यांच्या संस्कारातून, शिक्षकांच्या संस्कारातून मी बरंच काही शिकलो होतो. पण एक म्हटलं तर कुपमंडूक स्थितीतून बाहेर जाऊन बाहेरच्या जगामध्ये आपल्याला आपलं स्थान मिळवणं वाढवणं आणि हे माझं ध्येय होतं. आणि म्हणून मी हट्ट केला की मला ही नोकरी करायची आहे. घरून म्हणजे खूप विरोध होता, पण मला जशी नोकरी खुणावत होती पोटासाठी, तशी कलाही खुणावत होती माझ्या आत्मिक समाधानासाठी. या दोन्ही गोष्टी होत्या. खूप म्हणजे विनंती अमुक-तमुक केल्यानंतर मला शेवटी तयार झालो आणि मी मुंबईमध्ये आलो आणि मुंबई पोलिसातील नोकरी स्वीकारली.